नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। केडगाव उपनगर येथील कल्याणी प्रतिष्ठान व शिवसेनेचे दबंग माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या पुढाकाराने भूषण नगर या ठिकाणी मुली, महिला व युवतींसाठी स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत। यामध्ये प्रशिक्षण दिलीप खामकर हे महिला व युवतींना लाठी, काठी, दांडपट्टा चालवण्याचे प्रशिक्षण देत असून सध्या महाराष्ट्रासह राज्याबाहेर महिलांवर व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे। त्याचं प्रमाण कुठेतरी कमी व्हावं व महिला व मुली स्वतःचे संरक्षण स्वतः करायला शिकाव्यात यासाठी कल्याणी प्रतिष्ठान व शिवसेनेचे दबंग माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी त्यांच्या प्रभागातील मुली व महिला व युवतींसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आपल्या मुली या शिबिरामध्ये पाठवल्या असून या शिबिरामध्ये 100 ते 150 मुलींनी सहभाग घेतला आहे। शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी हा उपक्रम राबवला। नमस्कार, माझं नाव पल्लवी सारंग पाटील। माझ्या 2 मुली इथे मी प्रशिक्षणासाठी रोज आणत आहे। त्यांना खूप मनापासून याची आवड आहे, लाठीकाठी आणि बाकीचे जे उपक्रम आहेत त्याची। सध्या महाराष्ट्रामध्ये, एकूण भारतामध्ये, एकूण जगामध्ये महिलांवर खूप अत्याचार होत आहे आणि एक आई वडील म्हणून, एक समाजातील महिला म्हणून सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपल्या मुलींना स्वरक्षणाचे धडे आतापासूनच आपण दिले पाहिजे। त्यासाठी सातपुते साहेबांनी जो उपक्रम इथे राबवला आहे कल्याणी गणपती मंडळातर्फे, तो खूपच छान आहे आणि सगळ्या पालकांचा सुद्धा खूप छान रिस्पॉन्स पण आहे। तर शनिवार रविवार जर यांनी परत जर हे ट्रेनिंग उपक्रमाचे जर वाढवले, अजून जर आमच्या मुलींना ट्रेनिंग दिलेत आणि महिला संरक्षणाचे धडे जर असेच जर गिरवत राहिलो आपणही त्यांच्या सोबत, तर नक्कीच याचा सगळ्याच समाजातील घटकांना, महिलांना, सर्वांनाच उपयोग होईल आणि आमच्या सगळ्या मंडळातर्फे आणि महिलांतर्फे, मुलींतर्फे त्यांचे खूप खूप आभार। आज या भूषण नगरच्या महाप्रांगणात ओम साई कॉलनीमध्ये दरवर्षीप्रमाणे दिलीप दादा सातपुते आणि ओंकार दादा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी जवळजवळ 10 वर्षापासून हा उपक्रम गणपतीच्या स्थापनेचा आमच्या कॉलनीमध्ये अगदी उत्साहात असतो। गणपती बसवणं इतकं सोपं आहे, पण त्याचे कार्यक्रम राबवणं अतिशय कडक आहे। आणि आठवणीकरता तुम्हाला सांगतो, जे जाणून बुजून हिंदू धर्माच्यावर, ज्या संस्कृतीवर आघात होत आहेत, हे परकीय शक्ती आणि इतर शक्तीकडून ते जरूर होते। मुलींनी यासाठी सावध राहण्यासाठी मुलींकरता दादांनी ह्या वर्षी खूप आधी चांगली आयडिया लढवून मुलींसाठी योद्धा तयार करण्यासाठी, मुलींमध्ये सशक्तपणा आणण्यासाठी काठी, लाठी, तलवार, तुमची सुरा, ज्या आपल्या स्वसंरक्षणासाठी जेवढ्या वस्तू वापरता येतील त्याच्या संरक्षणासाठी त्यांनी ह्या वर्षापासून चांगली एक उपक्रम राबवलेला आहे। आमच्या कॉलनीमध्ये उत्स्फूर्त रीतीने प्रत्येक घराची दररोज 2 टाइम आरती होते, त्यांचाही सहभाग असतो, कॉलनीतील सहभाग चांगल्यापैकी असतो आणि असे उपक्रम राबवल्यास दरवर्षी अजून याच्यात उत्साह निर्माण होतो। डीजे लावून, डान्स करून, वेगवेगळे गाणे लावण्यापेक्षा आणि नाचकाम करण्यापेक्षा ही आपली संस्कृती नाही, आपली संस्कृती धार्मिक आहे। गणपती हे अधिष्ठान आहे आणि गणपतीसाठी जी योग्य मार्गाने आपण गेलो असतो तर आजपर्यंत चांगला समाज सुधारला असता। पण इथून पुढे सुद्धा आपण सावधगिरीने हिंदूंनी जागृत राहून उत्सव चांगल्या प्रकारे स्थापन करावेत, हीच दादांची आणि त्यांची इच्छा आहे। यासाठी आम्ही अहोरात्र झटत आहोत। तरी हा उपक्रम सक्सेस केल्याबद्दल त्यांचा, मंडळाचं, या कॉलनीचं आणि संपूर्ण भूषण नगर परिसराचा मी अत्यंत आभार मानतो आणि धन्यवाद देतो। रामकृष्ण हरी। ओके, दरवर्षीप्रमाणे कल्याणी प्रतिष्ठाननी यावेळी मोठ्या दिमाखात गणपतीची स्थापना केलेली आहे। गणेशाची स्थापना केल्यानंतर आमचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवसेना शहर प्रमुख दिलीप दादा सातपुते यांनी यावेळेस सुचवतानाच आम्हाला असं सुचवलं की आपल्याला यावेळेस महिला सबलीकरणासाठी काहीतरी एक छान उपक्रम घ्यायचा। मग महिला सशक्तीकरण कसं करता येईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आणि यातून आम्हाला संदीप भाऊंचं मार्गदर्शन लाभलं। ते म्हणले की आपण महिलांना
म्हणजे या ज्या लहान लहान मुली आहेत यांना हातात शस्त्र देऊ. शस्त्र म्हणजे काय, दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी यांनी त्यांच्यात एक निर्भीडता, एक भयमुक्तता येईल आणि यातून नवीन एक महाराष्ट्राकडं सगळ्यांचा बघण्याचा एक दृष्टिकोन बदलेल आणि सर्वांनाच यातून एक धडा मिळेल. मग हे सगळं दादांनी आम्हाला सुचवल्यानंतर आम्ही मुलींसाठी लाठीकाठी प्रशिक्षण हे गेल्या मंगळवारपासून येत्या रविवारपर्यंत असं 5 दिवसाचं लाठीकाठीचं प्रशिक्षण हे सर्व महिलांसाठी मोफत ठेवलेलं आहे. तरी केडगाव तसेच इतर भागातील सर्व महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा ही सर्वांना मंडळातर्फे विनंती करतो.